श्री राधे राधे जय राधे राधे श्री राधे राधे जय राधे राधे श्री राधे
आरतीसाठी उठा सर्व. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. Yeah.
गोपाल कृष्ण भगवान राधे श्याम की। श्री सद्गुरु शंकर महाराज की। संता बहिना वै माता की जय। संगमेश्वर भगवान की जय। भागवत महापुराण की जय। श्री शुकदेव जी महाराज की जय। सब संतन की श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुचरण कमलाभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवगणमधिगम्यं तीर्थास्पदं शिवगिरिं चिनुतं शरणं। कृत्यार्थ्यहं प्रणतपालभवादिपुंसं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकराळमणिरुदाभा पीताम्बरादिर्लिङ्गफलधरिष्ठं पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णाख्यि परमपि तत्त्वमहं जाने। जय जय श्री राधा जय जय नवल किशोरी जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। राधा मेरे स्वामिनी मैं राधा जी को दास जन्म जन्म मोहे दिया तुम्हें चरणं को वास। सीतानाथ समारंभा अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्परा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायननिर्घातारं पुत्रेति तन्मयतराभिनेदु स्तं सर्वभूतहृदयमानतोऽस्मि। जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण
द्वैपायन विरह कातारा जुहवा पुत्रेति तन्मया तरो भिनेदो स्तम सर्वभूत हृदय मानतोऽस्मि जन्मादशे तनुयदि तरतशार्थ शुभिकेश्वराट तेने ब्रह्मार्धायादिकमया मुह्यन्ति यत सूरया तेजोवारि मृगं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषाः भावनास्मेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि शंकर बाबा तुम्हारी जय जय 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 शंकर बाबा तुम्हारी जय जय
श्रीमद भागवत महापुराण आज द्वितीय दिवसाच्या कथेला प्रारंभ होत आहे. जन्मातेशी येतून वेदी तरतशार्थ विघ्नेश्वराटीने ब्रह्मारुधाय आदि कवयम मुह्यन्ति यत सूर्यः तेजोवारि मृदां यथा विनिमया यत्र यत्र त्रिसर्गमृषाः धाम्ना स्वेन सदा निरस्तं सत्यं परं धीमहि. सत्य स्वरूप भगवान परमात्मा ज्या ज्या ठिकाणी अवतार घेतात त्या त्या ठिकाणी भगवान परमात्मा सहकुटुंब सहपरिवार अवतरला येतात महिला. आणि या ठिकाणी जिथे सहकुटुंब सहपरिवाराला अवतार येऊन अवतार कार्य पूर्ण करतात त्याला धामना स्वेन सदा निरस्त कोहकम त्याला धाम म्हटल्या जातं. म्हणून धामना स्वेन सदा निरस्त कोहकम सत्यम परम धीमहि असा परम सत्य भगवान परमात्मा त्याला त्रिवारणमान. श्री संत सद्गुरु शंकर बाबाजी महाराज यांना त्रिवारणमान, बायजा माताजी यांना त्रिवारणमान, भागवत महापुराणा यांना नमन, शुभदेवजी बाबा व्यास बाबा यांनाही नमन, सर्व श्रोतृवृंद सर्वांना नमन. भगवान परमात्म्याचे अनंत लीला आहेत, अनेक अशा पद्धतीचे अवतार आहेत. म्हणून धामना स्वेन सदा निरस्त कोहकम ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्मा अवताराला येतात काहीतरी कारणास्तव येतात. जब जब होय धर्म की हानी तेव्हा तेव्हा भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागत असतो. दुष्टांचा नाश करतात भक्त राखी पायापाशी दुर्जनासी संहारी. हा धर्म रक्षामय अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्त जना. भक्तांचे रक्षण करण्यासाठी परमात्मा अवतार घेत असतो. या ठिकाणी ही प्रथमतः श्रीमद भागवत रूपी संहिता भगवान विष्णू परमात्माने ब्रह्माजीला सांगितली. ब्रह्माजीने या ठिकाणी नारदजीला सांगितली, नारदजींनी व्यासांना सांगितली, व्यासांनी शुकदेव बाबांना सांगितली, शुकदेव बाबांनी राजा परीक्षितीला सांगितली, परीक्षिताने त्यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत ही असणारी ज्ञानरूपी गंगा आपल्यापर्यंत आलेले आहे. आपलं परम भाग्य आहे. उजळले भाग्य आता पुण्य फुलले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा. गोड असे या वातावरणामध्ये आज दुसऱ्या दिवसाच्या कथेला प्रारंभ आणि गोड असं चिंतन आहे. लक्षपूर्वक ऐका, सर्व अंगाची कान करून कथा श्रवण केली पाहिजे. नवविधा भक्तीमध्ये असणारी प्रथम श्रेष्ठ भक्ती जर कुठली म्हटलं तर महाराज सांगतात श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दासे सख्यात्मा श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ म्हटलेलं आहे. एक नंबरची भक्ती आहे ती राजा परीक्षिताने श्रवण केलेली आहे. कशी केली, केव्हा केली, काय केली. ज्यावेळेस आमचे नारद महर्षी त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आले आणि आल्याच्या नंतर श्यामप्रश आश्रम व्यासांच्या आश्रमामध्ये गेले. गेल्याच्या नंतर व्यास महाराज त्या ठिकाणी डोक्याला हात लावून बसलेले होते. उदास अवस्थेमध्ये साधकाची दशा उदास असावी उदास वृत्तीने बसलेले नारदजी आले. श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण. परमात्म्याचे चिंतन करत आले. व्यास महाराजांनी ऐकलं नारदजी आलेले आहेत. आर्य नारदजी पधार्य महाराजी भेटीय महाराजी. हो महाराज कशाकरिता आलेला आहात. त्यावेळेस असताना त्या ठिकाणी नारदजीने सांगितलं असं चालू म्हटले तुमच्या दर्शनासाठी. ठीक आहे, पण तुम्ही उदास का दिसता. त्यावेळेस असताना व्यासांनी सांगितलं नारद महर्षी
मी 6 शास्त्र 17 पुराण 4 वेद लिहिले आणि सगळ्याची विभागणी सुद्धा केली, पण माझ्या मनाला समाधान नाही. कारण व्यास उच्चिष्ट जगत्रय ज्ञानोपरांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. सगळे व्यासांच्या मुखातून ग्रंथ त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. त्यावेळेस नारदजींनी सांगितलं तुम्ही सर्व काही केलं, पण तुम्हाला आणखी एक पुराण करण्याची गरज आहे. म्हटले कुठलं? 18वं पुराण. तो 18वं म्हणजे काय? जोपर्यंत कृष्णाची आणि गोपीची लीला तुम्ही ऐकवत नाही, गात नाही, तोपर्यंत जीवनाचं कलश होत नाही. जसं काल्याच्या कीर्तनामध्ये गोपिकांच्या चरित्र आणि कृष्णाचं चरित्र गायल्याशिवाय काल्याचं कीर्तन संपन्न होत नाही. जसं अखंड हरिनाम सप्ताह असेल, चातुर्मास असेल, किंवा 1 महिन्याचं सत्र असेल, 4 महिन्याचा सप्ताह असेल, किंवा अखंड चातुर्मास असेल, तरी त्याची सांगता करायची म्हटल्याच्या नंतर काल्याचं कीर्तन करावंच लागतं. सप्ताह म्हटल्यावर काल्याचं कीर्तन करावंच लागतं. काल्याच्या कीर्तनानेच तो कार्यक्रम पूर्णत्वाला प्राप्त होत असतो. जसं एखादी गंगा हिमालयामधून निघाल्याच्या नंतर महाराज ती जोपर्यंत समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत ती पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. तसं तुमचं आमचं जीवन आहे. जोपर्यंत आपण भगवत शरणागती पत्करत नाही, भगवान परमात्म्याचा अस्तर त्या ठिकाणी दशमस्कंद गात नाही, कृष्ण लीला आणि गोपी लीला या ठिकाणी कृष्ण गोपीचं चरित्र आपण गात नाही, तोपर्यंत त्या ठिकाणी ते कार्य पूर्ण होत नाही. म्हणून या ठिकाणी तुम्हाला समाधान पाहिजे असेल तुमच्या चित्ताला, तर तुम्ही या ठिकाणी ही एक संहिता या ठिकाणी श्रीमद भागवत रूपी संहिता लिहायला सुरुवात करा. म्हणून 18वं पुराण म्हणजे काय आहे? तर श्रीमद भागवत आहे. माई बापांना प्यार से कहिए राधेश्याम. हा, म्हणून श्रीमद भागवत कथेमध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत आणि 12 स्कंद आहेत. आणि ही कथा, ही संहिता त्या ठिकाणी कुणी कुणाला सांगितली? तर महाराज नारदांनी सुद्धा व्यासांना सांगितल्याने सांगितलं तुम्ही उदास राहू नका. ही कृष्ण लीलेचा चमत्कार तुम्हाला माहित नाही. त्यांना त्यांचं पूर्व चरित्र आठवलं. सांगितलं व्यासजी महाराज लक्षपूर्वक कथा ऐका, तुमच्यासाठी सांगतो म्हणे. का? तर मी सुद्धा एक पूर्वी दासीचा पुत्र होतो आणि त्या ठिकाणी माझी माय एका ब्राह्मणाच्या घरी दासीत्वाचं काम करत असायची. भांडी घासण्याचं काम करायची, स्वयंपाक करण्याचं काम करायची. परंतु तो असणारा खरोखर सुविचारी ब्राह्मण होता, सत्कार्य करणारा होता. तो चातुर्मास ठेवला त्याने. अनेक साधू संतांना त्या ठिकाणी अन्नदान करत असायचे. माझी मातोश्री त्यांना भोजन घालायची, भोजन तयार करायची. मी सुद्धा माझ्या मातोश्रीला भोजन तयार करण्यामध्ये सहकार्य करायचो. तिला प्रत्येक कामामध्ये मी सहकार्य करायचो आणि अनेक साधू संतांचा सत्संग व्हायचा. श्रीमद भागवत कथा मी श्रवण करायचो. मला खूप आनंद वाटायचा. हळूहळू हळूहळू माझी गोडी वाढत गेली. मला असे एवढी उपरती निर्माण झाली की मला असं वाटलं त्या साधू संतांबरोबर आपणही जावं. म्हणून त्या ठिकाणी साधू संतांना मी हात जोडायचो. महाराजजी माझा स्वीकार करा, महाराजजी मला अनुग्रह द्या, महाराजजी माझ्यावरती कृपा करा आणि मला तुमच्या बरोबर न्या. असं म्हटल्यानंतर ते महाराजजी म्हणायचे, अरे बाबा आमची मस्त इच्छा आहे तुला नेण्याची, तुझी पण इच्छा आहे आमच्या बरोबर येण्याची, पण तुझी आई तू एकुलता एक तिला सहारा आहे आणि तुला जर आम्ही नेलं तर तुझी माय काय म्हणेल? एवढी साधू संतांची सेवा मी केली आणि माझा म्हातारपणीचा आधार स्तंभ माझे लेकरू हे साधू संत घेऊन गेले. तुझ्या माईची जर परवानगी असेल तर आम्हाला नेहायला काहीच हरकत नाही. परंतु तुझी माय दररोज उठलं की आम्हाला म्हणते, ओ साधू महाराज माझ्या लेकरावरती कृपा करा हो, आणि एक छोटीशी प्यारीशी एक सुनबाई मला घरामध्ये आणून द्या. रुणूक झुणूक करत आली ना ती म्हणजे मी परमार्थ करायला मोकळे. असंच म्हणतात सर्व माताजी, सर्व पिताजी असंच म्हणतात. अहो महाराज दिंडीत आला असतो तो, पण एवढ्या वर्ष जमणार नाही का? यंदा आता पोराचं लग्न केलं म्हणजे आम्ही बिंदास झालं तुमच्या दिंडीला सप्त्याला येण्यासाठी. दिंडीला सप्त्याला येण्यासाठी पोराचं लग्न झालं, आशीर्वादाला बोलवलं, आशीर्वाद दिला, लग्न झालं. म्हटलं मावशी आता या वर्षी यायचं की नाही? म्हटलं या वर्षी आले असते, पण आता काय करावं? आता 4-2 महिन्यामध्ये या ठिकाणी माझी सुनबाई बाळंतीण होईल हो, मग तिची देखभाल करायला कोणी नाही. म्हटलं ठीक आहे. सुनबाई बाळंतीण झाली, नातू गोड झाला,
दुसऱ्या वर्षी गेलो. म्हटलं आजीबाई आता दिंडीला येता का नाही? तुम्ही प्रतिज्ञा केली होती, शब्द दिला होता की नाही? नातू झाल्या वेळी आता खूप छान असा नातू झाला, खूप चांगलं झालं ईश्वर कृपेने, आता येता की नाही? ती म्हटली नाही माय, नातू माझ्याशिवाय राहतच नाही. हा, ही संसाराचं जाळं फार कठीण आहे महाराज. माणूस गुतत जातो. माणूस काय म्हणतो, हे झाल्यावर आम्ही सुटन, ते झाले आम्ही सुटन, ते झाले आम्ही सुटन, पण माणूस मरेपर्यंत सुटत नाही. आता दृष्टांत सांगायला भरपूर आहेत, पण आता महत्वाचा मुद्दा राहून जाईल, त्यामुळे मी तिकडे जाणार नाही, तुमचा जास्ती वेळ घेणार नाही. प्यार से कहिए राधे श्याम राधे प्यार से कहिए राधे श्याम. हा, म्हणून त्या ठिकाणी आमच्या नारद महर्षींनी कथा सांगायला सुरुवात केली. मी एवढा असताना खरबत्या सत्संगतीमध्ये रमलो होतो, फार मोठा रमलो होतो, आणि मला असं वाटायचं या संतांबरोबर आपण जावं, सत्कार्य करावं, त्यांची दीक्षा घ्यावी. पण शेवटी माझ्या मातोश्रीच्या आडकाठी असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. पण साधू संत चातुर्मास संपला, साधू संत निघून गेले, माझे अंतकरण भरून आलं. कंठी प्रेम दाटी, नैनी निरलोटी, हृदय प्रगटी रामरूप. हे साधू संत महात्मे चाललेले आहेत, आता कधी भेटतील कधी नाही, हे मनामध्ये विचार करून माझेही त्यांच्या विरहान अंतकरण त्या ठिकाणी पाझरलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जड अंतकरणाने त्यांची विदाई त्यांना असर वाटू लागलं. बरेचसे दिवस मध्ये निघून गेले, पण माझी माय त्या ठिकाणी दासी असल्यामुळे तिला सर्व काम करावं लागत होती. शेवटी त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ झाली. माझ्या मातुश्रीचा नियम होता, संध्याकाळी सुद्धा ती गाई धुवून करत होती, म्हणजे धार काढण्याचं काम करत होती. त्या पूर्वीच्या कालावधीमध्ये लाईटी वगैरे नव्हत्या, कंदील वगैरे असायचे. माझी माय धार काढण्यासाठी गाईच्या गोठ्यामध्ये गेली, पण त्या ठिकाणी एक सर्प आला आणि सर्पाच्या अंगावरती तिचा पाय पडला. सर्पाने दंश केला, माझी माय मरून गेली. महाराज मरून गेल्याच्या नंतर मला सांगितलं, माझ्या मित्रांनी तुझी माय मेली रे. मला पण वाईट वाटलं. एकुलती एक माझी माय, मी एकुलता एक तिचा पुत्र, तिच्याशिवाय मला कोणी नाही, माझ्याशिवाय तिला कोणी नाही. अशी माय निघून गेल्याच्या नंतर कोणाला दुःख होणार नाही. कशाला गेली आई तू स्वर्गाला,